जय शिवमल्हार मित्रांनो, आज खास तुमच्याकरता माहिती घेऊन आला. तर मित्रांनो, माहिती देण्याचं कारण असं आहे, तर मी आज धनगर बांधवाशी भेटलेलो आहे. तर धनगर बांधवाशी भेटण्याचं कारण असं आहे मित्रांनो, आज तुम्हाला मेंढ्याविषयी एक थोडीशी माहिती सांगणार आहे. कारण तर ह्यांचा जी व्यवसाय आहे ती आजोपांपासून ही मेंढ्याचा व्यवसाय आहे मित्रांनो. आणि ही जी आहे ते ह्यांची माहिती जी असते ती ओरिजिनल असते मित्रांनो. कारण तर ही जी आजोपांपासून जी असा व्यवसाय करतात त्यांच्यापाशी माहिती डिटेल असते मित्रांनो. तर भया, ही जी मेंढी आहे ती वर्षातून हिते सुद्धा एक बार तर एक बाऱ्या येत्या म्हणा. तर काही जणांचं म्हणणं आहे की मेंढी शिळीसारखी 2 बाऱ्या येत्या म्हणून. त्याच्यामध्ये का 2 बाऱ्या येत्या का नाही? 1.5 वर्षात 2 बार. तर मित्रांनो, 1.5 वर्षामध्ये 2दा येते. तर ह्याचं पिल्लू केवढ्याला ऐकतं मेंढीचं? तर पिल्ल्याची माहिती अशी गॅरंटीनं सांगता येत नाही ही पिल्लू ह्या किमतीला जाईल म्हणजे कारण तर पिल्ल्याच्या तयारीवर क्वालिटीवर असतं मित्रांनो. तर व्हिडिओ बनवण्याचा अजून दुसरा एक मुद्दा आहे. तर आपलं जे खंडोबाचे घोंगडे जे असतात मित्रांनो, ते घोंगडं देखील बनतं मित्रांनो. बकळ ह्या केसापासून हे बनतं. तर तर काका, तुम्हाला ह्या जीव म्हणजे मेंढ्या सांभाळण्यामध्ये काय अडचणी येतात का? पावसाळ्यात तर पावसाळ्यामध्ये कारण तर पाऊस झाल्यावर रान चिकचिक असतंय, पुन्हा संपूर्ण शेत हा, शेत पेरलेलं असतं आणि पेरलेल्या शेतामध्ये जायला येत नसतं. त्यामुळं रोडच्या कडेनं हे असे चारीत असतात तुम्ही माळ रानाला. तर माळ रान रोडच्या कडेला. आणि बरं, आता ही रानं उघडल्यावर असे शेतकरी चारा येऊ देतात का तुम्हाला? येऊ देते. तर शेतकरी येऊ देतात म्हणा, चांगली गोष्ट आहे. तर म्हणजे काय अशा दुसऱ्या काही अडचणी येतात का तुमच्या ह्या व्यवसायामध्ये? नाही. रोगराई ही चालत राहते. तर काकाचं म्हणणं आहे असं की रोगराई ही देखील चालत राहते म्हणा. कारण तर प्रत्येक ह्याच्यामध्ये घाटा तोटा फायदा ही समजा असतं मित्रांनो. कारण तर ह्यांच्याशी भेटून आज थोडीशी एक तुम्हाला माहिती द्यावी वाटली. कारण तर आज एक रविवार आहे आणि खंडोबाचा वार आहे आणि खंडोबाची आणि बाळूमामाचीच मेंढरं असतात मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.